ओम नमः शिवाय. श्रोतहो नमस्कार. आपण श्रवण करत आहात श्री शिवमहापुराण भाग 12. मागील भागामध्ये आपण शिवमहापुराणातील रुद्र संहितेतील द्वितीय खंडातील अध्याय 16 ते 20 या दरम्यानचा सर्व कथाभाग श्रवण केला. आज या भागामध्ये आपण अध्याय 21 ते अध्याय 25 या दरम्यानचा सर्व कथाभाग श्रवण करूयात. चला तर मग सुरुवात करूयात. श्री शिवमहापुराण रुद्रसंहिता द्वितीय खंड भाग 12. शिवा आणि सती यांच्या विवाहाची कथा ऐकल्यानंतर महर्षी नारद पुढे ब्रह्माजींना म्हणाले, हे परमपिता ब्रह्माजी, भगवान शिवांच्या विवाहानंतर श्रीहरींसह सर्व देवता आणि ऋषी यांना निरोप दिल्यानंतर तेथे पुढे काय झाले? हे प्रभू, या पुढील कथाही तुम्ही मला सांगावी. हे ऐकून ब्रह्माजी हसतमुखाने म्हणाले, हे महर्षी नारद, भगवान शिवानी देवी सती यांच्या विवाहानंतर भगवान शिवांनी उपस्थित सर्व देवतांना आनंदाने निरोप दिला. त्यानंतर देवी सतीनेही काही काळ सर्व शिवगणांना कैलास पर्वतावरून जाण्याची आज्ञा केली. सर्व शिवगणांनी महादेवांना प्रणाम करून त्यांची स्तुती केली आणि त्यानंतर भगवान शिवांकडून तेथून जाण्याची परवानगी मागितली. परवानगी देताना महादेव त्यांना म्हणाले, जा, पण मी स्मरण करताच तुम्ही सर्वांनी लगेच माझ्यासमोर हजर व्हा. त्यानंतर नंदीसह सर्वगण काही काळासाठी कैलास पर्वतापासून दूर गेले आणि तेथे भगवान शिव आणि देवी सती यांना एकटेच ठेवले. आता भगवान शिव देवी सती सोबत कैलास पर्वतावर एकटेच होते. देवी सती भगवान शिव पती म्हणून मिळाल्याने खूप आनंदी होत्या. अत्यंत कठोर तपश्चर्येनंतर त्यांना भगवान शिवांचा सहवास प्राप्त झाला. हा विचार करून त्या खूप उत्तेजित होत. तर दुसरीकडे सतीदेवीचे अनोखे सौंदर्य पाहून शिवजीही मंत्रमुग्ध झाले. देवी सतीचा सहवास मिळाल्याने ते स्वतःला धन्य मानत होते. एकांत मिळाल्यानंतर शिवजी पत्नी सतीसह कैलास पर्वताच्या शिखरावर आनंदामध्ये राहू लागले. कैलास पर्वतावरील भगवान शिव आणि दक्ष कन्या सती यांच्या विविध विहारांचे तपशीलवार वर्णन केल्यानंतर ब्रह्मदेव पुढे म्हणाले, नारद, एके दिवशी देवी सती भगवान शिवांसमोर प्रेमाने नमस्कार करून हात जोडून उभी राहिले. तिला शांतपणे पाहून भगवान शिवांना समजले की देवी सतीच्या मनामध्ये नक्कीच काहीतरी आहे जे तिला सांगायचे आहे. मग त्यांनी हसून देवी सतीला विचारले, हे प्रणववत्सला, तुला काय म्हणायचे आहे? हे ऐकून देवी सती म्हणाली, हे देवा, पावसाळा आला आहे. आजूबाजूचे वातावरण सुंदर आणि आकर्षक बनले आहे. हे देवाधिदेवा, माझी इच्छा आहे की आपण काही काळासाठी कैलास पर्वतापासून दूर हिमालय पर्वतावर जावे. आपण पावसाळ्यासाठी योग्य ठिकाणी जाऊया आणि काही काळ तिथे राहूया. देवी सतीची प्रार्थना ऐकून भगवान शिव हसू लागले. हसत हसत ते पत्नी सतीला म्हणाले, हे प्रिये, मी जिथे राहतो तिथे माझ्या इच्छेविरुद्ध कोणीही येऊ शकत नाही. माझ्या परवानगीशिवाय ढगही कैलास पर्वताकडे कधीच येणार नाहीत. पावसाळ्यातही ढग फक्त खाली सरकतात. हे प्रिये, तुझ्या इच्छेविरुद्ध तुला कोणीही त्रास देऊ शकत नाही. पण तरीही जर तुझी इच्छा असेल तर आपण हिमालयामध्ये जाऊ. त्यानंतर भगवान शिव देवी सतीसह हिमालयामध्ये गेले. तेथे काही काळ आनंदाने राहून ते पुन्हा आपल्या निवासस्थानी परतले. ब्रह्माजी पुढे म्हणाले, हे नारद, हिमालयातून परत आल्यानंतर भगवान शिव आणि सती पुन्हा पूर्वीप्रमाणेच कैलास पर्वतावर वास करू लागले. एके दिवशी देवी सती भगवान शिवांना भक्तिभावाने नमस्कार करून म्हणू लागली, हे देवाधिदेव, कल्याण सागर, तुम्ही सर्वांचे रक्षण करता. हे देवा, माझ्यावरही तुमची दया दाखवा. परमेश्वरा, तुम्ही परम पुरुष आणि सर्वांचे स्वामी आहात. तुम्ही रज, तम आणि सत्व यापासून दूर आहात. तुम्ही माझे पती असल्यामुळे माझा जन्म सफल झाला. हे करुणा निधान, तुम्ही मला सर्व प्रकारचे सुख दिले आणि माझी प्रत्येक इच्छा पूर्ण केली. परंतु माझे मन आता तत्वांचा शोध घेत आहे. मला त्या परम तत्वाचे ज्ञान मिळवायचे आहे, जे सर्वांना आनंद देणारे आहे, ज्याची प्राप्ती केल्याने आत्मा संसारातील दुःख आणि माया यापासून मुक्त होऊन मोक्ष प्राप्त करतो. प्रभू, कृपया मला आशीर्वाद द्या
आणि माझे ज्ञान वाढवा. ब्रह्माजी पुढे म्हणाले, नारद, अशा प्रकारे आदिशक्ती देवी सतीने प्राणीमात्रांच्या उद्धारासाठी भगवान शंकरांना प्रश्न केला. तो प्रश्न ऐकून महान योगी भगवान शिव आनंदाने म्हणाले, हे देवी, हे दक्षनंदनी, मी तुला ती अमृत कथा सांगतो, जी श्रवण करून मनुष्य संसाराच्या बंधनातून मुक्त होतो. हेच परमशास्त्र आहे, ज्याच्या उदयाने मी ब्रह्मस्वरूपात आहे. ज्ञान प्राप्त झाल्यावर त्या विद्वानाची बुद्धी शुद्ध होते. त्या विज्ञानाची जननी माझी भक्ती, ते आनंद आणि मोक्षाचे स्वरूप प्रदान करते. भक्ती आणि ज्ञान नेहमी आनंद देते. भक्तीशिवाय ज्ञान नाही आणि ज्ञानाशिवाय भक्ती नाही. हे देवी, मी नेहमी माझ्या भक्तांच्या अधीन असतो. भक्ती दोन प्रकारची असते, सगुण आणि निर्गुण. धर्मग्रंथांनी प्रेरित आणि अंतःकरणातील नैसर्गिक प्रेमाने प्रेरित केलेली भक्ती ही सर्वोत्तम, परंतु एखाद्या गोष्टीच्या इच्छेने केलेली भक्ती ही निम्न दर्जाची असते. हे प्रिये, ऋषींनी सगुण आणि निर्गुण या दोन प्रकारच्या भक्तीमध्ये 9 प्रकार सांगितले आहेत. श्रवण, कीर्तन, स्मरण, सेवा, दास्य, अर्चना, वंदना, सख्या आणि आत्मसमर्पण. हे भक्तीचे अंग मानले जाते. जो तन, मन आणि एकाग्रतेने एका जागी स्थिर बसून रोज माझी कथा, कीर्तन श्रवण करतो, त्याला श्रवण भक्ती म्हणतात. जो माझ्या दिव्य जन्मकथांचे आपल्या अंतःकरणामध्ये चिंतन करतो आणि स्वतःच्या वाणीने त्यांचा उच्चार करतो, त्याला कीर्तन म्हणतात. आपल्या सभोवतालच्या प्रत्येक गोष्टीमध्ये सतत माझे रूप शोधणे, सर्वत्र मला वैश्विक समजणे आणि नेहमी माझाच विचार करणे याला स्मरण म्हणतात. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत अंतःकरणाने आणि इंद्रियांनी माझी अखंड सेवा करणे याला सेवा म्हणतात. स्वतःला परमेश्वराचं किंकर मानून अंतःकरणातील अमृताचा आस्वाद घेऊन परमेश्वराचे स्मरण करणे याला दास्य भक्ती म्हणतात. मनुष्याने आपल्या संपत्ती आणि वैभवानुसार षोडशोपचारे केलेल्या माझ्या उपासनेला अर्चना म्हणतात. मन, ध्यान आणि वाणीने मंत्र जप करताना प्रमुख देवतेला नमस्कार करणे याला वंदन म्हणतात. भगवंतांनी घेतलेला निर्णय स्वतःचे हित समजून तो शुभ मानणे याला सख्य म्हणतात. मनुष्याकडे जे काही आहे ते भगवंताच्या प्रसन्नतेसाठी आहे. त्यांच्या चरणी अर्पण करणे आणि त्यांना समर्पण करणे याला शरणागती, समर्पण म्हणतात. भक्तीचे हे 9 प्रकार भोग आणि मोक्ष देणारे आहेत. हे सर्व ज्ञानाची साधने मला प्रिय आहेत. माझे सांगोपांग भक्ती ज्ञान आणि वैराग्याला जन्म देते. हे सर्व इच्छित फळ देते. माझ्या भक्तांवर खूप प्रेम आहे. 3 लोकांमध्ये आणि 4 युगांमध्ये भक्तीसारखा आनंददायक दुसरा मार्ग नाही. कलियुगामध्ये ज्ञान आणि वैराग्य कमी झाले असले तरीही भक्ती शुभक परिणाम देणारी असेल. मी सदैव माझ्या भक्तांच्या नियंत्रणाखाली असतो. मी नेहमी माझ्या भक्तांना प्रतिकूल परिस्थितीमध्ये मदत करतो आणि त्यांचे सर्व दुःख दूर करतो. मी माझ्या भक्तांचा रक्षक आहे. ब्रह्माजी पुढे म्हणाले, नारद, भक्ताचे आणि भक्तीचे महत्व ऐकून देवी सती खूप प्रसन्न झाली आणि तिने भगवान शिवांना नमस्कार केला आणि पुन्हा शास्त्राबद्दल विचारले. तिलाही जाणून घ्यायचे होते की जे शास्त्र सर्व प्राणीमात्रांचे रक्षण करत आहे, जे सर्व साधनांचे प्रतिपादक आहे, जे त्यांना सुख देणारे आहे, अशा शास्त्राचे महात्म्य तिला ऐकायचे होते. सतीचा प्रश्न ऐकून शिवजींनी आनंदाने सतीदेवीला सर्व शास्त्र सांगितले. महेश्वरांनी तंत्रशास्त्र, यंत्रशास्त्र आणि पंचतत्वासह सर्व देवेश्वरांचा महिमा सांगितला. भूतकाळातील गोष्टही त्यांनी सांगितली. पुत्र स्त्री धर्माचा महिमाही सांगितला. मानवाला आनंद देणारे वैदिक शास्त्र आणि ज्योतिषशास्त्र यांचेही त्यांनी वर्णन केले. भगवान शिवांनी भक्ताचे महात्म्य आणि राजधर्मही सांगितला. याप्रमाणे भगवान शिवांनी देवी सतीने विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देत सर्व कथा सांगितल्या. नारदजी पुढे म्हणाले, हे परमपिता, हे दयानिधी, तुम्ही मला भगवान शिव आणि देवी सती यांच्या या शुभ चरित्राबद्दल सांगितले. हे प्रभू, मला महादेवांच्या पत्नीची कीर्ती ऐकायची आहे. कृपया मला सांगा की त्यानंतर शिवजी आणि सती यांनी काय केले. त्यांच्या सर्व लीलेचे वर्णन मला करा. ब्रह्माजी पुढे म्हणाले, हे नारद,
एकेकाळी सतीजींना पतीपासून वियोग झाला. हा वियोगही त्यांच्या लीलेचेच एक प्रकार होता. सती आणि शिव हे देव आहेत. ते वेळोवेळी नवीन लीला करतात. सुतजी म्हणतात, हे महर्षी, ब्रह्माजींचे म्हणणे ऐकून नारदजींनी ब्रह्माजींना देवी सती आणि भगवान शिव यांच्याविषयी विचारले. भगवान शिवांनी त्यांची पत्नी सतीचा त्याग का केला? स्वतः वर देऊनही देवी सतींना का सोडले? असे का झाले? प्रजापती दक्षाने भगवान शिवांना यज्ञ करण्यासाठी आमंत्रित का केले नाही आणि यज्ञस्थळी भगवान शंकरांचा अनादर का केला? या यज्ञामध्ये देवी सतीने आपल्या देहाचा त्याग का केला आणि त्यानंतर पुढे काय झाले? हे प्रभू, मला कृपया याबद्दल सविस्तर सांगा. तेव्हा ब्रह्माजी म्हणाले, हे नारद, तुझी उत्सुकता पाहून मी तुला सर्व गोष्टी सांगतो. तुझी सर्व उत्सुकता शांत करण्यासाठी हे सर्व फक्त भगवान शिवांचे लीला आहे. त्यांचा स्वभाव स्वतंत्र, वेगळा आणि निर्भय आहे. देवी सतीही त्यांच्यासारखेच आहे. एकेकाळी भगवान शिव आपल्या प्रिय पत्नी सतीसह नंदीवर ते बसून पृथ्वीवर फिरत होते. फिरत फिरत ते दंडकारण्यामध्ये आले. त्या अरण्यामध्ये त्यांनी भगवान श्रीरामांना त्यांचे बंधू लक्ष्मणासोबत जंगलामध्ये भटकताना पाहिले. लंकेचा राजा रावणाने हरण केलेल्या पत्नी सीतेचा ते शोध करत होते. ठिकठिकाणी भटकत सीतेचे नाव पुकारून ते तिला शोधत होते. पत्नीपासून विभक्त झाल्यामुळे श्रीराम अत्यंत दुःखी दिसत होते. त्यांचे तेज मावळले होते. भगवान शिवांनी श्रीरामांना जंगलामध्ये फिरताना पाहिले, पण ते त्यांच्यासमोर आले नाहीत. हे पाहून देवी सतीला आश्चर्य वाटले आणि ती भगवान शिवांना म्हणाली, हे सर्वेशा, करुणा निधान सदाशिवा, हे देवा, ब्रह्मा विष्णूसह सर्व देव तुमची सेवा करता. तुम्ही सर्वांकडून पूजा स्वीकारता. वेदांत आणि शास्त्रांद्वारे तुम्ही अचल परमेश्वर आहात. हे नाथ, हे दोन मनुष्य कोण आहेत? वियोगाच्या वेदनेने दोघेही व्यथित दिसतात. हे दोन शूर धनुर्धर जंगलामध्ये का फिरत आहेत? प्रभू, त्यांच्यापैकी ज्येष्ठ पुरुषांचे अंग निळ्या कमलासारखे गडद आहे. त्याला पाहून इतका आनंद का झाला? त्याला आपण आनंदाने नमस्कार का केला? स्वामी कधीही भक्ताला नमस्कार करत नाहीत. हे परोपकारी शिवा, माझी ही शंका दूर करा आणि मला याबद्दल सांगा. ब्रह्माजी म्हणाले, नारद, जेव्हा कल्याणमयी आदिशक्ती देवी सती भगवान शंकरांना अशा प्रकारे प्रश्न विचारू लागली, तेव्हा देवांचे देव महादेव मोठ्याने हसल्याने म्हणाले, हे देवी, हे सर्व पूर्वनियोजित आहे. त्यांना दिलेले वरदान म्हणून मी त्यांना नमस्कार केला. या दोन भावंडांना सर्व वीरांचा आदर आहे. त्यांची शुभ नावे श्रीराम आणि श्री लक्ष्मण आहेत. ते सूर्यवंशी राजा दशरथ यांचे पुत्र आहेत. यामध्ये जो धाकटा भाऊ आहे ना, तो साक्षात शेषाचा अवतार असून त्याचे नाव लक्ष्मण. मोठा भाऊ श्रीराम हा भगवान विष्णूंचा अवतार. ऋषीमुनींच्या रक्षणासाठी आणि पृथ्वीवरील मनुष्यांच्या कल्याणासाठी त्यांनी पृथ्वीवर जन्म घेतला. भगवान शंकरांचे हे शब्द ऐकून देवी सतीला विश्वास बसेना. असा गोंधळ फक्त भगवान शिवांच्या भ्रमामुळे झाला. देवी सतीने आपल्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही. हे जेव्हा भगवान शिवांना कळाले, तेव्हा ते आपल्या पत्नी दक्षकन्या सतीला म्हणाले, देवी, माझ्या बोलण्यावर जर तुझा विश्वास नसेल तर श्रीरामाची परीक्षा घ्या. जोपर्यंत ती दोन मनुष्य राम आणि लक्ष्मण आहेत याची खात्री तुला होत नाही, तुझा भ्रम नष्ट होत नाही, तोपर्यंत मी इथे वटवृक्षाखाली उभा आहे. तुझा आणि श्रीराम आणि लक्ष्मण यांची परीक्षा घे. ब्रह्माजी पुढे म्हणाले, हे महान ऋषी नारद, आपल्या पती भगवान शिवांचे ते म्हणणे ऐकून देवी सतीने आपल्या पतीची आज्ञा मिळाल्यावर श्रीराम लक्ष्मण यांची परीक्षा घेण्याचे ठरवले. परंतु त्यांच्या मनामध्ये एक विचार वारंवार येत होता की त्यांची परीक्षा कशी घ्यावी. तेव्हा त्यांच्या मनामध्ये विचार आला की मी देवी सीतेच्या रूपामध्ये श्रीरामांच्या समोर येते. जर ते श्री विष्णूंचा अवतार असतील तर ते मला सहज ओळखतील, अन्यथा ते मला ओळखू शकणार नाहीत. असा विचार करून ती सीतेची वेशभूषा करून श्रीरामांच्या समोर गेली. भगवान शंकरांच्या मोहाने मोहित होऊन सतीने हे केले होते. सतीला सीतेचे रूप पाहून रामांना सर्व गोष्टीची जाणीव झाली आणि हसत हसत त्यांनी देवी सतीला नमस्कार केला आणि ते म्हणाले, हे सती देवी, मी तुम्हाला प्रणाम करतो.
हे देवी तुम्ही इथे आहात, पण त्रिलोकीनाथ भगवान शिव कुठे दिसत नाहीत? मला सांगा देवी, तुम्ही या निर्जन जंगलामध्ये एकटी काय करतात? आणि तुमचे परम सुंदर परोपकारी रूप सोडून हे नवीन रूप का धारण केले? श्रीरामचंद्रांचे ते शब्द ऐकून देवी सती आश्चर्यचकित झाली. तेव्हा भगवान शिवांचे वचन आठवून आणि सत्य जाणून तिला खूप लाज वाटली आणि पती भगवान शंकरांचे चरणाचे स्मरण करून ती मनामध्ये म्हणाली, आम्ही आमचे पती करुणानिधान भगवान शिव आणि इतर पार्षदांसह या जंगलामध्ये भ्रमण करत आहोत. आम्ही येथे आलो तेव्हा लक्ष्मणजी सोबत सीतेच्या शोधामध्ये भटकताना तुम्हाला पाहून भगवान शिवांनी तुम्हाला नमस्कार करून ते वटवृक्षाच्या मागे उभे राहिले. तुम्हाला तेथे पाहून भगवान शिव प्रसन्न झाले आणि तुमचा महिमा गाऊ लागले. तुमच्या दर्शनाने त्यांना आनंद झाला. माझ्याकडून मी त्यांना विचारल्यावर त्यांनी मला सांगितले की तुम्ही श्री विष्णूंचा अवतार आहात. तेव्हा माझा विश्वास बसेना आणि मी स्वतः तुमची परीक्षा घेण्यासाठी इथे आले. तुम्ही मला ओळखल्यामुळे माझा सर्व संभ्रम दूर झाला. हे श्रीहरी, आता तुम्ही सांगा की तुम्ही शिवालाही पूज्य कसे झालात? माझ्या मनामध्ये एक शंका आहे. कृपया मला या विषयांबद्दल सांगा आणि माझी शंका दूर करा. माझ्या मनाला शांती द्या. देवी सतेचे हे शब्द ऐकून श्रीराम प्रसन्न झाले. भगवान शंकरांच्या चरणाचे चिंतन करून ते आपल्या महिमाचे वर्णन करू लागले. श्रीराम म्हणाले, हे देवी सती, प्राचीन काळातील गोष्ट आहे. एकदा भगवान शिवांनी विश्वकर्माला आपल्या लोकी बोलावले आणि तिथे एक मोठी विशाल गोशाळा बांधली. ती खूप मोठी होती. त्यामध्ये एक सुंदर भवन निर्माण केले. त्यामध्ये एक दिव्य सिंहासन आणि एक छत्रही होते. त्यानंतर त्यांनी इंद्र, देवगण, सिद्ध गंधर्व, सर्व देव, आपल्या पुत्रांसह ब्रह्माजी, ऋषिवर्य, अप्सरांसह सर्व देवी देवतांना, त्याचबरोबर 16 नागकन्यांना आमंत्रित केले. त्यामुळे तेथे एक मोठा उत्सव होता. राज्याभिषेकाचे सर्व साहित्य, पवित्र तीर्थाचे पाणी भरलेल्या सुंदर घागरी तेथे मागवण्यात आल्या. गणांनी अनेक दैवी पदार्थ मागवले आणि त्यानंतर मोठ्या आवाजामध्ये वेदमंत्रांची घोषणा सुरू झाली. हे देवी, भगवान श्रीहरी विष्णूंच्या भक्तीने भगवान शिव नेहमी प्रसन्न होते. अत्यंत प्रसन्न होऊन त्यांनी श्रीहरींना वैकुंठाहून बोलावून एका शुभ मुहूर्तावर त्या सिंहासनावर बसवले. स्वतः महादेवांनी स्वतःच्या हाताने अनेक अलंकार त्यांना अर्पण केले. त्यांच्या मस्तकी मुकुट धारण करून भगवान विष्णूंचा अभिषेक केला. त्यावेळी तेथे अनेक शुभ गीतं गायली जात होती. भगवान शिवांनी प्रेमाने सर्व ऐश्वर्य प्रदान केले जे कोणाकडेही नव्हते. यानंतर भगवान शिवांनी त्यांची पुष्कळ स्तुती केली आणि ब्रह्मदेवाला म्हणाले, हे ब्रह्मदेव, आजपासून श्रीहरी विष्णू माझे उपासक आहेत. हे ऐकून सर्व देवतांना धक्का बसला आणि मग ते पुन्हा म्हणाले की तुमच्यासह सर्व देवी देवतांनी भगवान विष्णूंना नमस्कार करावा आणि त्यांची स्तुती करावी आणि सर्व वेदांनी माझ्यासह विष्णूजींचे वर्णन करावे. श्रीरामचंद्र पुढे म्हणाले, हे देवी, भगवान शिव फक्त त्यांच्या भक्तांच्याच अधीन आहेत. ते खूप दयाळू आहेत. ते भक्तांच्या अधीन असल्यामुळे भगवान विष्णूंच्या शिवभक्तीवर प्रसन्न होऊन भक्तवत्सल शिवांनी हे सर्व केले आणि त्यानंतर त्यांनी विष्णूजींचे वाहन गरुड यांनाही नमस्कार केला. त्यानंतर सर्व देवदेवता आणि ऋषीमुनींनीही श्रीहरींची खऱ्या मनाने स्तुती केली. तेव्हा भगवान शिवांनी विष्णूजींना अनेक वरदान दिले आणि ते म्हणाले, हे श्रीहरी, माझ्या आज्ञेनुसार तुम्ही सर्व जगाचे करता, पालन करता आणि संहार करता आहात. धर्म, अर्थ आणि काम यांची दाता व्हा आणि दुष्ट किंवा अन्याय करणाऱ्या दुष्टांना शिक्षा द्या, त्यांचा नाश करा. सर्व जगामध्ये तुमची पूजा केली जाईल आणि सर्व मानव नेहमी तुमची पूजा करतील. तुमचा कधीही पराभव होणार नाही. मी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याचे वरदान, कार्य करण्याची शक्ती आणि कायमचे स्वातंत्र्य देतो. मी तुमच्या भक्तांना मोक्षही देईन आणि त्यांचे सर्व दुःख दूर करीन. तुम्ही माझ्या डाव्या अंगातून आणि ब्रह्मा उजव्या अंगातून प्रकट झाले. माझे रूप असलेले रुद्रदेव माझ्या हृदयातून प्रकट आहेत. हे विष्णू, तुम्ही सर्वांचे नेहमी रक्षण करा. माझ्या निवासस्थानामध्ये तुमचे स्थान तेजस्वी आहे. तो गोलोक म्हणून ओळखला जाईल. तुम्ही धारण केलेले सर्व अवतार सर्वांचे रक्षण करणारे आणि माझे परम भक्त असतील. मी त्यावेळी नक्कीच भेट देईल.
श्रीरामचंद्र पुढे म्हणाले, देवी, आपले अखंड ऐश्वर्य श्रीहरींकडे सोपवून भगवान शिव स्वतः कैलास पर्वतावर राहून आपल्या पार्षदांसह तेथे निवास करू लागले. म्हणूनच भगवान लक्ष्मीपती विष्णू गोप आणि गायींचे स्वामी म्हणून आनंदाने फिरू लागले आणि जगाचे रक्षण करू लागले. अनेक प्रकारचे अवतार घेऊन ते जगाचे पालन करू लागले. भगवान शंकरांच्या आज्ञेने ते 4 भावांच्या रूपामध्ये प्रकट झाले. या 4 भावांमध्ये मी मोठा राम, दुसरा भरत, तिसरा लक्ष्मण आणि चौथा भाऊ शत्रुघ्न. आणि मी माझ्या मातेच्या आज्ञेनुसार लक्ष्मण आणि सीतेसह वनवास भोगण्यासाठी वनात आलो. कुठल्या तरी राक्षसाने माझ्या पत्नी सीतेचे अपहरण केले आणि मी माझ्या पत्नीच्या शोधामध्ये इकडे तिकडे भटकत आहे. सुदैवानं मला तुम्ही भेटलात. आता मला माझ्या कामामध्ये नक्कीच यश मिळेल. हे माते, कृपया माझ्याकडे पहा आणि मला हे वरदान द्या की मी त्या दुष्ट राक्षसाचा वध करू शकेल आणि माझ्या पत्नी सीतेला त्याच्या तावडीतून सोडवू शकेल. तुमचे दर्शन मला मिळाले हे माझे परम भाग्य आहे. मला आशीर्वाद द्या. अशा प्रकारे देवीची अनेक प्रकारे स्तुती करत श्रीरामाने तिला अनेक वेळा नमस्कार केला. श्रीरामांचे वचन ऐकून देवी सतीला खूप आनंद झाला आणि भक्तवत्सल भगवान शंकरांची स्तुती आणि विचार ती करू लागली. त्यांना आपल्या चुकीची शरम वाटली. दुःखी मनाने त्या शिवजींकडे गेल्या. त्या वाट्यामध्ये विचार करत होत्या की माझे पती महादेव यांची आज्ञा मोडून मी खूप वाईट केले आणि माझ्या मनामध्ये श्रीरामांबद्दल वाईट विचारही आणले. आता मी भगवान शिवांना काय उत्तर देऊ? त्यांना आपल्या कृत्याचा खूप पश्चाताप झाला. त्या शिवांजवळ जाऊन शांतपणे उभे राहिल्या. सतीला अशा प्रकारे शांत आणि दुःखी पाहून भगवान शंकरांनी त्यांना विचारले, देवी, तुम्ही श्रीरामांची परीक्षा घेतली का? हा प्रश्न ऐकून देवी सती शांतपणे उभे राहिल्या. त्यांनी शिवजींना उत्तर दिले नाही. काय उत्तर द्यायचे या विचारामध्येच ते हरकून गेल्या. परंतु महायोगी शिवांनी सर्व कथा काळजीपूर्वक जाणून घेतली आणि त्यांचा मनातून त्याग केला. भगवान शिवांनी विचार केला की आता जर मी सतीला पूर्वीप्रमाणेच जर स्वीकारले तर माझा व्रतभंग होईल. वेद धर्माचे रक्षक असलेल्या शिवांनी आपली प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी, व्रतभंग न होण्यासाठी मनापासून सतीचा त्याग केला आणि मग सतीला काहीही न बोलता ते कैलासाकडे निघाले. वाट्यामध्ये जात असताना आकाशवाणी झाली आणि ती म्हणाले की हे शिव, तुम्ही महायोगी आहात. 3 लोकांमध्ये तुमच्यासारखा वचन पाळणारा कोणीही नाही. ही आकाशवाणी ऐकून देवी सती शांत झाली. तिचे तेज ओसरले आणि मग तिने भगवान शिवांना विचारले, हे प्राणनाथ, आपण कोणती प्रतिज्ञा केली आहे? कृपया मला सांगा. भगवान शिवांनी सतीच्या विवाहाच्या वेळी भगवान विष्णूंसमोर केलेल्या प्रार्थनेबद्दल सांगितले. तेव्हा देवी सतीने भगवान शिवांचे ध्यान केले आणि भगवंतांनी तिचा त्याग केल्याची सर्व कारणे जाणून घेतली. त्यागाची ही बातमी ऐकताच देवी सती खूप दुःखी झाल्या. वाढत्या दुःखामुळे तिच्या नेत्रामध्ये अश्रू आले आणि ती रडू लागली. त्यांच्या भावना समजून घेऊन आणि देवी सतीची अशी अवस्था पाहून भगवान शंकरांनी त्यांच्यासमोर दिलेले वचन सांगितले नाही. मग सतीला शांत करण्यासाठी शिवजी तिला अनेक कथा सांगत कैलासाकडे निघाले. कैलासावर पोहोचल्यानंतर शिवजींनी समाधी लावून आपल्या जागेवरती बसून ध्यान करण्याला सुरुवात केली. दुःखी मनाने सती आपल्या निवासस्थानी राहू लागले. भगवान शिव समाधीमध्ये बसून बराच काळ लोटला. त्यानंतर शिवजींनी त्यांची समाधी भंग केली. जेव्हा देवी सतीला कळले तेव्हा ती लगेच भगवान शिवांकडे धावली. तेथे आल्यानंतर त्या भगवान शिवांच्या चरणी नतमस्तक झाल्या. भगवान शिवांनी त्यांना आपल्या समोर बसवले आणि अनेक कथा सांगितल्या. त्यामुळे देवी सतीचा शोक दूर झाला. पण शिवजींनी आपले वचन मोडले नाही. हे नारद, ऋषीमुनी इत्यादी सर्व शिव आणि सतींच्या कथांना त्यांच्या लीलेचेच रूप मानतात. कारण ते देव आहेत, एकमेकांना पूरक आहेत. त्यांच्यामध्ये वेगळे होणे कसे शक्य आहे? सती आणि शिव हे वाणी आणि अर्थाप्रमाणे एकमेकांशी संबंधित आहेत. त्यांना वेगळे करणे अशक्य आहे. ते केवळ त्यांची इच्छा आणि लीलेनेच वेगळे होऊ शकतात. आणि श्रोते हो, याचबरोबर शिवमहापुराणातील भाग 12 या ठिकाणी समाप्त होत आहे. उर्वरित कथा पुढील भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. ओम नमः शिवाय.